गुड मॉर्निंग फ्रेंड्स. येस, खूप दिवसांनी आज परत मी माझी ट्रिप काढलेली आहे आणि यावेळी थोडंसं लांब म्हणजेच चंदीगड मोहाली या एरियामध्ये मी जाणार आहे. आणि माझे काही तिकडे प्लॅन्स आहेत ठरलेले, काही गोष्टी व्हिजिट करायला मी तिकडे जाणार आहे. आणि मी सगळ्यात जास्ती आता एक्सायटेड आहे कारण फॉर द फर्स्ट टाईम मी एकटी फ्लाईटने जाणार आहे. आय डोंट नो हाऊ आय एम गोइंग टू मॅनेज इट, पण खूप एक्सायटिंग असा माझा प्रवास होणार आहे. आणि याआधी गेले मी फ्लाईटने, पण दिस इज द फर्स्ट टाईम वेन आय एम गोईंग अलोन. सो ऑल द बेस्ट टू मी आणि होपिंग की अशी माझी चंदीगड मोहाली ही ट्रिप अतिशय मस्त होईल. आणि काही ज्या जागा मी तिकडे व्हिजिट करायचे ठरवल्या आहेत त्या एकदम छान माझ्या बघणं होईल आणि आय विल एन्जॉय माय ट्रिप. लेट्स होप सो. स्टे ट्यून्ड. फ्रेंड्स, फायनली मी पोचलेली आहे पुण्याच्या एअरपोर्टवर. दिस इज व्हेरी एक्सायटिंग मोमेंट फॉर मी. आणि माझं सिक्युरिटी चेक इन बॅग ड्रॉप सगळं आत्ता झालेलं आहे. सो मला असा पहिला हुरूप आला आहे कारण पहिल्यांदाच ट्रॅव्हल करते. सो आय एम प्रेटी मच एक्सायटेड. पण मी असा कॉन्फिडन्सने मस्त यावेळी जाणार आहे असं मी ठरवलेलं आहे. लेट मी शो यू दिस व्ह्यू. अल्टिमेटली आता मी मोहालीला पोचलेली आहे आणि आय एम ऑन द वे टू माय हॉटेल. चेक इन करायचं आहे मला. आणि हे ब्युटिफुल मॉल्स आणि अतिशय क्लासिक असा रस्ता तुम्ही आत्ता बघताय. सो फ्रेंड्स, फायनली खूप मोठी जर्नी करून मी आत्ता फायनली मोहाली इथे पोचलेली आहे. ॲक्च्युली माझी फ्लाईट झाली आज डिले. माझी पहिली फ्लाईटसुद्धा डिले झाली, त्याच्यानंतर कनेक्टिंग फ्लाईटसुद्धा डिले झाली आणि ऑलमोस्ट मला 1 ते 1.5 तास माझी वेळ जी आहे ती पुढे गेलेली आहे. पण मी फायनली आता मोहालीला पोचलेली आहे. मी एक कासा नावाचं इथे हॉटेल आहे त्याच्यामध्ये चेक इन केलेलं आहे, तर त्याचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. साहिबजादा अजित सिंग नगर, सास नगर असं मोहालीला म्हणतात. तिकडे हॉटेल कासा या हॉटेलमध्ये मी चेक इन केलेलं आहे. आणि तुम्ही ही त्याची रूम बघताय, खूप छान आहे, छोटेखानी आहे आणि स्वच्छ आहे. आजूबाजूला व्ह्यू पण चांगला आहे. मेन रोड एकदम ॲप्रोचेबल आहे. सो तुम्हाला इकडे कॅब मिळायला किंवा त्यांच्या त्या रिक्षा मिळायला सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो. आणि मेन स्वच्छता आहे. तुम्ही इथे एक रात्र राहू शकता. सो फ्रेंड्स, आता मी मोहालीमध्ये आहे. हवा आत्ता थोडीशी गरमसर, थोडीशी थंड अशी आहे. आत्ता ह्या सीझनला म्हणजे ऑक्टोबरमध्ये इथे असंच थोडंसं गरमच हवा असते, निथळता घाम असतो. बघूया, लेट्स सी आता ह्या पुढच्या 4 दिवसामध्ये कशी हवा आहे. आणि आता इकडनं माझा उद्या सकाळी अमृतसरला जायचा प्लॅन आहे. माझी सकाळची ट्रेन आहे. मी तुम्हाला तसं अपडेट करेनच. माझा ब्लॉग नक्कीच बघत राहा. पुढे कुठे मी आता व्हिजिट करणार आहे ते तुम्हाला ते ब्लॉगमध्ये दिसेलच. आत्ता आधी मी आता सध्या डिनरला जाणार आहे इकडे बाहेर आणि मोहालीचा आनंद घेते. आता सगळीकडे मला असे ते पंजाबी भाषेतले बोर्ड्स बघून इतकं मस्त वाटतं आहे कारण ही माझी आवडती भाषा आहे आणि आवडती जागा आहे जिकडे मी आलेली आहे यावेळी. आणि फर्स्ट टाईम फ्लाईटने एकटी ट्रॅव्हल करून आलेली आहे. सो मला त्याचं एक विशेष कौतुक आहे आणि विशेष वेगळी एक्साइटमेंट आहे यावेळी माझ्यासाठी. सो कीप वॉचिंग. हे सास नगर म्हणजे मोहाली हे अतिशय वेल मॅनेज्ड अशी ही सिटी आहे. तुम्ही बघताय अतिशय मोठे रस्ते आहेत, छान हायवेसारखे, खूप सारे मॉल्स आहेत आणि मेन म्हणजे अतिशय स्वच्छ आहे. आणि हा जो मी रस्ता जिथे नॅशनल हायवे आहे तो इकडनं तुम्हाला पंचकुला, सिमला, चंदीगड असं सगळीकडे इकडनं जाता येतं. दिल्ली, सगळ्या गोष्टी ॲप्रोचेबल आहेत. गाईज, नेक्स्ट डे सकाळी मी चंदीगड टू अमृतसर ही त्यांची इंटरसिटी ट्रेन आहे ती पकडलेली आहे. तुम्ही बघताय खूप सुंदर वंदे भारत टाईप्स ही ट्रेन आहे. तुम्ही नक्की ह्यातनं ट्रॅव्हल करा. आणि इकडनं जाताना तुम्हाला अशी छोटी वेगवेगळी स्टेशन्स दिसतात. हे समराला नावाचं स्टेशन आहे आणि ही सगळी मेट्रो स्टेशन्स नाही आहेत, खूप साधी छोटेखानी अशी स्टेशन्स आहेत. पण इकडनं ट्रॅव्हल करताना खूप सुंदर वाटलं आहे मला. अतिशय ब्युटिफुल असे नजारे आहेत. तुम्हाला या ट्रेनने प्रवास करताना अशी सगळी सुंदर दृश्य म्हणजे सरसोचे खेत,
गव्हाची शेती, असं बरंच काय काय तिकडे शेती बघायला मिळते या ट्रेनच्या प्रवासामध्ये. आणि आपण एरवी हे दृश्य कधी आपल्याला बघायला मिळत नाही. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड टू सी दिस ब्युटिफुल व्ह्यू. फायनली 4 तासाच्या जर्नीनंतर ऐतिहासिक असं महत्त्व लाभलेल्या अमृतसर या रेल्वे स्टेशनला मी पोचलेली आहे. आणि तुम्ही बघताय ह्याचा नजारा, अक्षरशः गुरुद्वारासारखंच त्यांनी ह्याला थोडंसं लुक दिलेलं आहे आणि खूप छान आहे स्टेशन. कॅब किंवा लोकल रिक्षा करून तुम्ही तिथल्या हॉटेलला चेक इन करू शकता. तसंच मी इथे हॉटेल व्हाईट हाऊस आहे तिकडे मी आता चेक इन केलेलं आहे आणि तुम्हाला त्या रूमचं मी शूटिंग दाखवते. खूप सुंदर स्वच्छ अशी रूम आहे आणि सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल आहे. त्याचं फर्निचर खूप छान केलेलं आहे आणि टॉयलेट्स चांगली आहे आणि प्रशस्त आहे रूम. टी व्ही आणि बेसिक ज्या गरजा आपल्याला रूममध्ये असतात, आवश्यक असतात गोष्टी, त्या सगळ्या इकडे तुम्हाला फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. सो हॅव अ लुक. दी फेमस अंबरसर दी गलिया. येस, अमृतसरला इकडे सगळे अंबरसर या नावानेही ओळखतात. और अंबरसर की गलियों में घूमने का मजा ही कुछ और है जी. मी चेक इन केलेल्या हॉटेल व्हाईट हाऊस ह्याच्यापासून गोल्डन टेम्पलचा हा रस्ता आहे. अगदी मोजून 10 मिनिटाच्या अंतरावर इथून गोल्डन टेम्पल आहे. आणि तुम्ही बघताय अशाच नॅरो छोट्या छोट्या गल्ल्या आहेत अमृतसरमधल्या. त्या खूपच फेमस आहेत इकडे. तुम्हाला सगळीकडे पंजाबी बोर्ड्स दिसतील, पंजाबी लोक दिसतील आणि तो माहोल इथपासूनच सुरू होतो. गुरुद्वाराच्या जवळ गेलात की तुम्हाला अशी रोषणाई बघायला मिळेल. आज मी आत्ता इथे आली आहे, यांचे सण आहेत 1-2 काहीतरी, त्याच्यामुळे त्यांनी यावेळी तर अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. तुम्ही बघताय आजूबाजूला. आणि खूप शॉपिंग आहे इकडे. खूप सारी दुकानं आहेत. चिकनकारी वर्क, कानातले झुमके, ज्वेलरी, असं प्रचंड शॉपिंग व्हरायटी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. आणि हा एक मोठा चौक आहे की जिकडे तुम्हाला जालियनवाला बाग, तर गुरुद्वारा, असे सगळे गोष्टी इकडनंच ह्याच रोडवरनं तुम्हाला जाताना दिसतात. सो फ्रेंड्स, मी आत्ता इथे गोल्डन टेम्पल व्हिजिट करायला आलेली आहे. पण मी इथे माझं शूटिंग असं प्रत्यक्ष कमीच करणार आहे. मी तुम्हाला सगळं इथे शूट करून दाखवते. अतिशय सुंदर नजारा आहे इथे आणि मला इथे आल्यानंतर अतिशय खूप छान वाटतं की सार्थकी वाटतं मी काहीतरी छान बघायला आले. पण आजूबाजूला खूप आवाज असल्यामुळे मी हा पार्ट एवढाच ठेवणार आहे. पण नक्की माझ्या ब्लॉगमध्ये पुढे बघत राहा. मी सगळं गुरुद्वाराचं शूटिंग करून इथे टाकते. द गोल्डन टेम्पल व्हिजिट करायला मी इथे आलेली आहे. सो हा आहे गोल्डन टेम्पलचा आतला भव्य दिव्य असा भाग, जिकडे अतिशय सुंदर अशी रोषणाई केलेली तुम्ही बघताय. इकडे इतकं सुंदर वातावरण आहे आतमध्ये की काय सांगू. अतिशय भव्य दिव्य आहे. सगळीकडे असे लेझर लाईट्सनी सगळा उजळून टाकलेला आहे हा भाग. तुम्ही बघताय इथे. अहंकार करंदा देसास खाती अकिरत कान मैं ओनार कंदा. फ्रेंड्स, संध्याकाळीच्या वेळी मी आल्यामुळे अतिशय सुंदर अशी रोषणाई आणि लाईट्स आणि ओव्हरऑल तो सगळा जो लेझर लाईट्सचा माहोल जो आहे तो सगळा, त्याच्यामुळे हे भव्य दिव्य रूप इतकं उजळून निघालेलं आहे गोल्डन टेम्पलचं की मी ते डोळ्यात माझ्या साठवून घेते लिटरली. आणि आम्हाला तिथे आम्ही बसलो होतो तर तिकडनं निघावंसंच वाटत नव्हतं. इतकं सुंदर हे तुम्ही बघताय. खूपच सुंदर नजारा आहे. आणि आज त्यांचा एक पालखीचा दिवस असल्यामुळे अशी त्यांनी तिकडे जुलूस यात्रासारखं काढलं होतं. त्यांचं लोकल आपल्या जत्रेमध्ये कसं असतं तशा टाईप त्या लोकांचे असे छोटे छोटे परफॉर्मन्स पण तिकडे चालू होते. ते सुद्धा मला यावेळी बघायला मिळालं. तुम्ही सुद्धा त्याचा आनंद घेऊ शकता.
फ्रेंड्स, फायनली मी अतिशय डिव्हाइन, सुंदर, मार्वलस, स्पीचलेस असा गोल्डन टेम्पल अमृतसरमधला आता बघून जस्ट माझ्या हॉटेल रूमला परत आलेली आहे. मी तुम्हाला शब्दात वर्णन पण करू शकत नाही, इतका मला ऑसम डिव्हाइन तिथे असा अनुभव आला आहे की मला असं खूप पुण्य केल्यासारखं मला असं समाधान मिळालं आहे की आज त्यांचा एक पालखीचा स्पेशल दिवस आहे की त्यांची आज एक जुलूस पालखी अशी होती खास, आणि त्याच्यासाठी त्यांच्या ज्या प्रार्थना होत्या त्या संध्याकाळी 7 वाजता आम्ही बरोबर गेलो. त्यावेळी आम्हाला त्या अटेंड करायला पण मिळाली प्रार्थना, आणि तिथे छान मनोभावे बसून दर्शन पण घेता आलं. फक्त जो मेन गाभा आहे की जिकडे गुरु ग्रंथ साहिब आहेत की जिकडे जातात की ती लाईन दरवेळेला खूप फुल असते, 4-4, 5-5 तास, आणि आज तर पालखी असल्यामुळे ती खूप फुल होती. सो आम्ही तिथे नाही जाऊ शकलो, पण एक त्याची परिक्रमा होते आपली, ती परिक्रमा आम्ही केली आणि बाहेर बसून तुम्हाला एक असं सुंदर नजारा बघायला मिळतो, छान दर्शन होतं. त्यांची प्रार्थना मोठ्या लाऊडस्पीकरवर ते प्ले करत असतात, ते ऐकायला मिळालं. छान नमस्कार करायला आला, माथा टेकता आला, त्या लोकांनी मुद्दाम सांगितलं माथा टेको, ते आम्ही केलं. आणि मस्त डोक्यावर पदर घेऊन त्यांची जी जायची संस्कृती आहे ती तर मला खूप आवडली आहे, आणि जसं त्यांचं आहे त्या संस्कृतीनुसारच आम्ही सगळं केलं इकडे. आणि वाहेगुरु दे खालसा, वाहेगुरु दी फतेह. चुकलं असेल तर मला माफ करा, पण मला हे जे त्यांचे गोल्डन वर्ड्स आहेत ते खूप भावले दास, आणि असं जय जयकार केल्यासारखं आम्ही ते तिकडे केलं. सो आज मला अतिशय डिव्हाइन अशी खूप वर्षापासून ही इच्छा होती की अमृतसरच्या गोल्डन टेम्पल म्हणजे या गुरुद्वाराला की जो जगप्रसिद्ध आहे तिकडे आपण भेट द्यायलाच पाहिजे, आणि तो योग यावेळी माझ्या नशिबात आला. सो मी खूप खूप देवाची आभारी आहे. आणि तिथे गेल्यानंतर एक अशी वेगळीच ऊर्जा, एक एनर्जी तुम्हाला मिळते. आम्ही तिकडच्या लंगर म्हणजे त्यांचा जो प्रसाद असतो त्याचाही अनुभव घेतला. म्हणजे तुम्हाला अगदी रूटमध्ये गेल्यासारखा भाव, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनामध्ये भाव निर्माण होतो की श्रीमंत, गरीब, उच्च नीच, बाई पुरुष असा कुठलाही तिकडे भेद नसतो. सगळेजण जमिनीवर बसून हातामध्ये त्यांची ती रोटी आपल्याला देतात, आणि बाकी प्रसाद डिवोशनल मनाने आणि लिटरली म्हणजे मोठ्या घरातली ज्यांना सेवा करायची ती लोक सुद्धा आपल्याला येऊन वाढतात. तिकडे पोटभर जेवल्याचा आनंद मिळतो. तिथे आलेला एकही माणूस उपाशी घरी जात नाही, आणि अनेक होमलेस लोक की ज्यांना खायला प्यायला मिळत नाही, निवारा नसतो, ती लोक लिटरली तिकडे येऊन प्रसाद घेतात, जेवतात पोटभर, आणि तिकडे झोपतात सुद्धा. इतकी डिव्हाइन ह्यांची सेवा आहे ना, ती बघून म्हणजे मन माझं एकदम कृतकृत्य झालेलं आहे आज. सो त्या भारावलेल्या भावनेने मी आता हे व्लॉगमधलं एक शूट तुमच्यासाठी टाकते की तुम्ही जरूर आयुष्यामध्ये एकदा तरी गोल्डन टेम्पलला प्लीज व्हिजिट करा. इकडे आल्यानंतर तुम्हाला एक एकदम असं सत्कारणी तुमचा वेळ लागल्यासारखं वाटेल. खूप अशी वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी, खूप डिव्हाइन भावना, आणि आपण बॅक टू माय रूट्स हे जे एक फिलिंग असतं की माणसाच्या मनातला अहंभाव निघून जातो, निगेटिव्ह आपले थॉट्स असतात ते सगळे इथे गळून पडतात. सो प्लीज प्लीज तुम्ही नक्कीच गुरुद्वाराला, अमृतसरच्या ह्या गोल्डन टेम्पलला व्हिजिट करा. आणि आता उद्या वाघा अटारी बॉर्डर बघण्याचा माझा प्लॅन आहे. सो मी तिकडचं शूट करून तुमच्यासाठी शेअर करेनच. माझा ब्लॉग नक्की बघत राहा. सो फ्रेंड्स, नेक्स्ट मॉर्निंग मी सकाळी जालियनवाला बाग ह्या अतिशय फेमस अशा ठिकाणी इकडे आलेली आहे की जे माझ्या हॉटेलपासून परत 10 मिनिटाच्या वॉकिंग अंतरावर आहे. गोल्डन टेम्पलच्या जवळच आहे, तिकडे मी आलेली आहे. लहानपणी आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये झालेल्या जालियनवाला बाग इथल्या अतिशय भीषण अशा हत्याकांडाविषयी आपण सगळ्यांनीच वाचलं आहे, अभ्यासलं आहे. अक्षरशः तुम्हाला सांगते की हे सगळं बघताना इथे अंगावर काटा येतो आहे माझ्या. त्यांनी अतिशय असं हृदयद्रावक पद्धतीने हे सगळं तिकडे असं मटेरियल ते लिहून ठेवलं आहे, जतन केलं आहे. तिकडे त्यांनी सगळा तो इतिहास असा गोष्टीरूपी आणि असं छोट्या छोट्या पुतळे मूर्त्यांच्या रूपी असा तिकडे सादर केलेला आहे, तुम्ही बघता इकडे. आणि अतिशय वाईट वाटलं आम्हाला तिकडे गेल्यानंतर की त्यावेळेला त्या हत्याकांडाच्या वेळी लोकांची अवस्था काय झाली असेल हे इमॅजिन पण नाही करू शकत. हे तुम्ही बघताय हे त्यावेळी झालेल्या बुलेट शॉट्सचे मार्क त्यांनी असं करून ठेवलेलं आहे की कुठे कुठे फायरिंग झालं होतं ते. आणि हे आहे
ह्या सगळ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक मोठं मॉन्युमेंट बांधलेलं आहे. ते इकडे ॲक्च्युली बघण्यासारखं आहे की जिकडे इतिहास आपल्याला हृदयद्रावक ह्या अशा हत्याकांडाची सतत साक्ष देत राहतो. या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी प्लीज व्हिजिट करा. सो फ्रेंड्स, आता मी जालियनवाला बाग बघून आले. तुम्ही आत्ताच पाहिलं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आता मी लोकल रिक्षामध्ये बसून एका हॉटेलला जेवायला चालले आणि तिकडनं पुढे मी कॅबने अटारी वाघा बॉर्डरला जाणार आहे. सो मी हे सगळं शूट करून माझ्या ब्लॉगला टाकतेच. तुम्ही फक्त प्लीज माझा ब्लॉग आवडीने बघा आणि मी कुठे कुठे फिरले त्या सगळ्या लोकेशन्सचं तुम्हाला माहिती कळली की तुम्ही पण जेव्हा अमृतसरला याल तेव्हा डेफिनेटली ह्या प्लेसेसला व्हिजिट करा. मी आत्ताही उतरले. ते व्हाईट हाऊस नावाचं जे हॉटेल आहे ते खूपच सुंदर आहे. त्यांची सर्व्हिस पण छान आहे, खूप छान आहे. रूम सर्व्हिस त्यांची रूम पण छान आहे, सगळं छान आहे. फक्त ह्या अमृतसरच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरनं जाताना मला फार गंमत वाटते. इकडे एकदम लोकल आणि असा छान रस्टिक फील आहे इकडे. सो मी ते जरा शूट करते आणि तुमच्यासाठी माझ्या ब्लॉगमध्ये शेअर करते. कीप वॉचिंग. सो हा रोड आहे अमृतसरहून आम्ही वाघा अटारी बॉर्डरला निघालो होतो, जिकडे वाटेत आम्हाला खालसा कॉलेज फेमस जे आहे अमृतसरचं ते दिसलं होतं. आणि अमृतसरपासून साधारण एक 30-35 किलोमीटरच्या अंतरावर ही वाघा अटारी बॉर्डर आहे, जी भारत पाकिस्तानची सीमा आहे, जिकडे चांगला BSFच्या जवानांकडून एक प्रोग्राम केला जातो. तो अटेंड करायला आणि ती सीमा बघायला मी तिकडे आत्ता ऑन द वे निघालेली आहे. अमृतसरहून एक मोठा नॅशनल हायवे आहे जो त्या वाघा अटारी बॉर्डरला क्रॉस करून पाकिस्तानमध्ये प्रवेश होतो तिकडनं. वाटेत तुम्हाला ही एक तलवारच्या शेपमधलं एक मॉन्युमेंटसुद्धा दिसतं. ते पण कोणत्या तरी मेमरीमध्ये तिकडे बांधलेलं आहे, पण आम्ही तिकडे आत्ता थांबलेलो नाही आहोत. सो वी आर ऑन द वे टू वाघा अटारी बॉर्डर. इकडे तुम्हाला प्रॉपर कॅबचं आणि ह्याचं पार्किंग अवेलेबल आहे बसचं, जिकडे तुम्ही कार पार्क करून ह्या बॉर्डरच्या चेकिंग पॉईंटशी जाऊ शकता. तिकडे प्रॉपर आपलं सिक्युरिटी चेक केलं जातं आणि बॅग्स वगैरे सगळं चेक करून आपल्याला आतमध्ये सोडतात. सो आम्ही आता आतमध्ये प्रवेश केलेला आहे. सो तुम्ही आत्ता जस्ट बघितलं इकडे असा जबरदस्त माहोल केलेला आहे. सगळी देशभक्तीपर गाणी सतत वाजवत असतात ती लोक आणि BSFच्या जवानांकडनं सुद्धा आपल्याला संचलन आणि एक प्रोग्राम तिथे अरेंज केलेला असतो. सो त्याचा आनंद आम्ही आत्ता घेतोय. हे सगळं एन्जॉय करण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष वाघा अटारी बॉर्डरलाच जाऊन ह्याचा अनुभव घ्या. हे इथे ब्लॉगमध्ये मला ते छान एक्सप्लेन नाही करता येणार, पण तुम्ही हा अनुभव डेफिनेटली जरूर एकदा घ्या. सो फ्रेंड्स, गोल्डन टेम्पल आणि वाघा अटारी बॉर्डरच्या खूप सुंदर आठवणी अशा परत घेऊन मी आता अमृतसरहून मोहाली चंदीगड इकडे निघालेली आहे. माझी एक थ्रू ट्रेन आहे, त्याने मी प्रवास करते. सो माझे हे 2 दिवस अतिशय मस्त गेलेले आहेत. मी खूप एन्जॉय केलेलं आहे. तुम्हीसुद्धा ह्या ट्रेनचं बुकिंग करून तुम्ही अमृतसर टू चंदीगड वगैरे असं कम्युटेशन करू शकता. खूप छान अनुभव आहे. सो फ्रेंड्स, 4 दिवस मस्त चंदीगड, मोहाली, अमृतसर आणि वाघा अटारी बॉर्डर हे सगळे प्रोग्राम्स माझे झालेले आहेत आता आणि अतिशय मस्त खूप मला मजा आली आहे इकडे.
हवा पण छान आहे आणि मला आवडतं तसं भरपूर पंजाबी फूड मी इथे खाल्लेलं आहे. अगदी तृप्त मनसोक्त जेवलेली आहे आणि मला ओव्हरऑल पण हे सगळं खूप आवडलं. हे अमृतसर असं थोडं गावच्यासारखं आहे आणि खूप छान आहे. मोहाली चंदीगड तर वेल मॅनेज्ड आहे, ते तर मला खूप जास्त आवडलं आहे. आणि अमृतसरला पण गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग हा एरिया खूप क्राऊडेड होता, कारण यावेळी 2 दिवस त्यांचं, मी तुम्हाला म्हटलं तसं, ते वाल्मिकी तीर्थ म्हणून त्यांचा एक ते प्रोग्राम होता, पालखी वगैरे होती. आणि दुसऱ्या दिवशी पण त्यांचे संत, त्यांचे गुरुदास कोणीतरी आहेत, त्यांचा एक वाढदिवस पण होता. सो हे 2 दिवस जरा गर्दी प्रचंड होती, पण मला इतकी मजा आली. ते गोल्डन टेम्पलने तर म्हणजे माझ्या मनात स्थान निर्माण केलंय. आणि जालियनवाला बाग बघितल्यानंतर पण आपल्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. सो असे वेगवेगळे अनुभव मी घेतले. अटारी वाघा बॉर्डरला सुद्धा आपल्या जवानांचं सगळं तिकडे संचलन, नंतर ओव्हरऑल एक देशभक्तीचा एक तिकडे जो माहोल तयार झालेला होता, तो तुम्ही पर्सनली तिथे जाऊन बघण्यासारखाच आहे. आता मी जे मोहालीला केनव्ह्यू हॉटेलला राहिले उतरली आहे, ते पण खूप सुंदर आहे तुम्हाला राहण्यासाठी. आता तिकडनं माझं चेकआउट आहे, ते करून मी आता डायरेक्ट चंदीगड एअरपोर्टला जाऊन मग नंतर बॅक टू पुणे असा माझा आजचा हा प्रवास आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन मी एकटीच फ्लाईटने परत जाणार आहे, पण आता यावेळी माझा कॉन्फिडन्स दुणावलेला आहे, कारण मी येताना एकटीच आले होते आणि नाऊ आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की मी एकटी ट्रॅव्हल करू शकते. सो फ्रेंड्स, आता तुमची रजा घेते. माझा ब्लॉग नक्कीच बघा आणि वंडरलस्ट सानिकाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल एंड. बाय बाय.